धनगर रत्न पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न. धनगर प्रतिष्ठान ठाणे जिल्हा व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळ यांच्या वतीने रविवारी ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बल्लाळ सभागृह धनगर रत्न पुरस्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. यामध्ये विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या धनगर समाजातील मान्यवरांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाला खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, महावितरणचे संचालक मुरहरी केळे, उद्योजक संदेश कवितके, माजी नगरसेविका नंदिनी विचारे, कोकण विभागीय नागरी पगारदार सहकारी पतसंस्था फेडरेशनच्या संचालक दर्शना योगेश जानकर, ज्येष्ठ पत्रकार सुभाष बोंद्रे, सुप्रसिद्ध शिल्पकार शरद मालणकर, समाजाचे ज्येष्ठ नेते बाबासाहेब दगडे, प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरकुंडे, महिला मंडळाच्या अध्यक्ष माधवी बारगीर आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते धनगर रत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. यामध्ये संदीप पांढरे क्रीडा, डॉक्टर अशोक माने वैद्यकीय, नीता राजेश वारे शासकीय, विक्रांत समासे उद्योजक, अखिलेश पाल सामाजिक, प्रदीप शेंडगे राजकीय, सुभाष बोंद्रे पत्रकारिता, प्रदीप जानकर शैक्षणिक, बिरू खांडेकर कला, पुण्यश्लोक अहिल्यादेवी मित्रमंडळ मुलुंड म्हाळा कॉलनी मुंबई सामाजिक संस्था यांना पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. तसेच 10वी-12वी मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. भिवंडी तालुक्यातील सोनाळे जिल्हा परिषद शाळेत शाळा प्रवेशोत्सव सोहळा उत्साहात संपन्न. नवीन शैक्षणिक वर्ष 2025-26चे औचित्य साधून जिल्हा परिषदेच्या सोनाळे शाळेत शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात पारंपरिक व ग्रामस्थांच्या सहभागातून साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे स्वागत करताना उत्साहात करण्यात आले. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून जिल्हाधिकारी अशोक शिंगारे आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे उपस्थित होते. त्यांच्यासह प्रांताधिकारी अमित सानप, शिक्षणाधिकारी प्राथमिक बाळासाहेब राक्षे, तहसीलदार अभिजित खोले, गटविकास अधिकारी गोविंद खामकर, विस्तार अधिकारी शिक्षण आशुतोष झुंजारराव, गट शिक्षणाधिकारी संजय अस्वले, तसेच ग्रामपंचायतीच्या सरपंच मायाताई तरे व सर्व सदस्य, सर्व ग्रामपंचायत कर्मचारी, ग्रामविकास अधिकारी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष व सदस्य, सोनाळे हद्दीतील पोलीस पाटील, पालक व ग्रामस्थ, शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांनी सांगितले की शिक्षण ही केवळ पुस्तकी ज्ञानापुरती मर्यादित न राहता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी मार्गदर्शक ठरावी, यासाठी जिल्हा परिषद प्रयत्नशील आहे. शाळा प्रवेशोत्सवासारखे उपक्रम हे समाजात शैक्षणिक जागृती घडवण्यासाठी उपयुक्त ठरतात. पालकांनी आपल्या मुलांसाठी जिल्हा परिषद शाळांमध्ये विश्वासाने प्रवेश द्यावा हीच खरी सामाजिक जबाबदारी आहे. या कार्यक्रमात ग्रामस्थ व पालकांचा उत्स्फूर्त सहभाग दिसून आला. शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामपंचायत आणि माता पालक गटांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोठे योगदान दिले. ग्रामीण भागात शिक्षणाविषयीचा सकारात्मक दृष्टिकोन तयार होतो आहे, हे या कार्यक्रमातून दिसून आले.
गुरुवार 19 जून आणि शुक्रवार 20 जून रोजी ठाण्याच्या काही भागात 12 ताससाठी पाणी बंद. ठाणे महानगरपालिकेला स्टेम प्राधिकरणाकडून होणारा पाणीपुरवठा अत्यावश्यक दुरुस्ती कामामुळे गुरुवारी 19 जून 2025 रोजी सकाळी 9 ते शुक्रवारी 20 जून 2025 रोजी सकाळी 9 वाजेपर्यंत बंद राहणार आहे. त्या काळात ठाण्याच्या काही भागात 12 तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे. या काळात ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःचा पाणीपुरवठा योजनेचे व्यवस्थापन करून टप्प्याटप्प्याने ठाणे शहरात एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. त्यानुसार घोडबंदर रोड, पातलीपाडा, पवारनगर, कोठारी कंपाऊंड, आझादनगर, डोंगरीपाडा, वाघबीळ, आनंदनगर, कासरवडवली, ओवळा इत्यादी ठिकाणीचा पाणीपुरवठा गुरुवारी 16 जून 2025 रोजी सकाळी 9 ते 9 वाजेपर्यंत बंद राहील. तसेच समतानगर, ऋतू पार्क, सिद्धेश्वर, इटर्निटी, जॉन्सन जेल, साकेत, उथळसर, रेतीबंदर, कळवा व मुंब्रा येथे काही भाग येथे गुरुवारी 16 जून 2025 रात्री 9 ते शुक्रवारी 20 जून सकाळी 9 वाजेपर्यंत पाणीपुरवठा बंद राहील. अशा रीतीने टप्प्याटप्प्याने एक वेळ पाणीपुरवठा सुरू ठेवण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. दरम्यान पाणीपुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील 1 ते 2 दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होण्याची शक्यता आहे. तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा, तसेच पाण्याचा अपव्यय टाळावा, असे आवाहन ठाणे महानगरपालिकेने केले आहे. ठाणे महापालिकेच्या शाळेत प्रवेशोत्सव उत्साहाने साजरा. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार राजेश मोरे यांनी केले विद्यार्थ्यांचे जल्लोषात स्वागत. शाळेचा पहिला दिवस हा प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी वेगळा असतो. काहींचे पहिले पाऊल तर कोणाची नवीन शाळा, नवी इयत्ता, नवी तुकडी, नवे शिक्षक, जुनेच पण नव्याने भेटलेले मित्रमैत्रिणी, त्यांच्यासाठी आजचा दिवसही खास ठरला. तो परिवहन मंत्री प्रताप सरनाईक, खासदार नरेश म्हस्के, आमदार संजय केळकर, आमदार राजेश मोरे यांच्यासह माजी लोकप्रतिनिधी, महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी यांनी केलेल्या विद्यार्थ्यांच्या विशेष स्वागतामुळे. ठाणे महापालिका शाळांमधील आजचा प्रवेशोत्सव विद्यार्थ्यांना वेगळाच आनंद देणारा ठरला. नवीन शैक्षणिक वर्ष सोमवारपासून सुरू झाले. त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांची पाहणी, विद्यार्थ्यांचे स्वागत, दत्तशाळा उपक्रम याच्या निमित्ताने प्रवेशोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी वर्तकनगर येथील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 44 येथे विद्यार्थ्यांचे स्वागत केले, त्यांच्याशी संवाद साधला, तसेच नवीन पुस्तकांचे वाटप केले. विद्यार्थ्यांना भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देताना राज्य शासनाच्या प्रवेशोत्सव उपक्रमाचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले. त्याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, शिक्षणाधिकारी कमलाकांत महेत्रे आदी मान्यवर उपस्थित होते. आमदार संजय केळकर यांनी आझादनगरमधील ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 55 मध्ये विद्यार्थ्यांसमवेत प्रवेशोत्सव साजरा केला. त्यांनी विद्यार्थ्यांना पुस्तके आणि खाऊ यांचे वाटप केले. विद्यार्थ्यांना शुभेच्छा देताना त्यांनी प्रवेशोत्सव उपक्रमाचे कौतुक केले, तसेच शिक्षक आणि पालक यांचेही अभिनंदन केले. यावेळी माजी नगरसेवक एकनाथ मडवी उपस्थित होते. आमदार राजेश मोरे यांनी खिडकाळी येथे ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 89 मध्ये विद्यार्थ्यांचे स्वागत केले. त्यांना गुलाब, पुष्प, नवीन पुस्तके यांचे वाटप केले. विद्यार्थ्यांना उज्ज्वल यशासाठी आणि आनंददायी शिक्षणासाठी त्यांनी शुभेच्छा दिल्या.